राज्यातल्या 29 जिल्ह्यांच्या पालिका 29 शहरांच्या पालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि यामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। मात्र याच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची मात्र सुमार कामगिरी पाहायला मिळालेली आहे। यावरनं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीत एकतर्फी कल, भाजपची मुसंडी मात्र शिवसेनेची सुमार कामगिरी। मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार। महापालिकेच्या निकालात भाजपनं सर्वाधिक 1441 जागांवर विजय मिळवलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 408 जागांवरच विजय मिळवता आलाय। महायुतीचा घटक पक्ष असूनही महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हा मोठा फटका बसलाय। राज्यभरातील महापालिकांमध्ये शिवसेनेच्या अधिकाधिक जागा निवडून येण्याचा पक्षाचा मानस होता आणि तसा विश्वास देखील शिंदेंनी व्यक्त केला होता। मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही। ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे। तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या, काय झाल्या त्या ठीक आहे, बघता येईल त्या। एकनाथ शिंदे मात्र या निकालावर नाराज असल्याच्या चर्चा आहे। त्यामुळे ज्या मंत्र्यांना महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती ते मात्र आता नजरेत येण्याची शक्यता आहे। खरं तर एकनाथ शिंदेंनी पालिका निवडणुकीपूर्वीच मंत्र्यांना काही संकेत दिले होते। जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी एक प्रकारची लिटमस टेस्ट होती असं बोललं जातं। त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली। अशी जर तुम्ही चढाओढ म्हणत असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि भाजपचा महापौर, ठाण्याचा महापौर भाजपचा, चालेल, आम्हाला ऍक्सेप्ट आहे। असं जर तुम्ही म्हणत असाल तर 2 वर्ष काय 5 वर्ष जरी द्यायचा म्हटलं तरी हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी एकत्र बसून हा निर्णय घेतील। रवींद्र चव्हाण त्यांच्या सोबत असतील। त्यामुळे नेत्यांचा हा निर्णय आहे, ते जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। एवढी रणनीती आखून देखील शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट घसरल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे मुंबई महापालिकेत भाजपकडे अधिक नगरसेवक आहेत, त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेनेला बार्गेनिंग पॉवर दाखवण्याची शक्यता भासू शकते। जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरी ही नेत्यांकडून झाली नसल्यानं मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवणार आहेत, याचाच अर्थ आपण पाहतोय की पक्षातील ज्या नेत्यांना जबाबदारी दिली होती त्या अनेक नेत्यांना डिच्चू देखील दिलं जाणार आहे मंत्रिमंडळातून आणि मंत्रिमंडळामध्ये अनेक नवीन नेत्यांना जी आहे ती संधी देखील मिळणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता डिच्चू कोणत्या नेत्याला दिलं जातं आणि कोणत्या नेत्याच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।